जे इंटरनल ऑर्गन्स आहे आपले त्यांना पण व्यायाम मिळतो आणि एक्सरसाइज केल्यानंतर बाहेरील भागाला व्यायाम मिळतो. हे वेट लॉस साठी व्यायाम आहेत. चला, फर्स्ट मध्ये दोन्ही हात वरती आणि ज्यांना जलद गतीने करता येते त्यांनी पाय वरती उचलायचे ह्या प्रकारे. बस. ज्यांना जलद गतीने करता येत नाही, ज्यांना जलद गतीने येतं त्यांनी स्पीड. अजून याच्यापेक्षा थोडा स्पीडने करायचा असेल तर ह्या प्रकारे करायचं. तुम्ही चालू द्या तुमचं हळूहळू. सावकाश थांबायचं. दुसरे दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत ह्या प्रकारे. रिलॅक्स. चला नेक्स्ट करूया. आता उजवा हात डाव्या पायाला ह्या प्रकारे. पंधरा वेळा 20 वेळा. पावलापर्यंत जात नाही त्यांनी घेऊन जायचं नाहीये. रिलॅक्स. श्वासांची गती नॉर्मल करायची प्रत्येक वेळा. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर. उजवा हात पकडायचा, सॉरी डावा हात पकडायचा आणि ह्या प्रकारे ओढायचंय. थोडं थांबायचंय. वरती यायचं. असं थांबल्यानंतर आपल्याला आपले जे स्नायू ते मजबूत होतात. वरती यायचं आणि जे इंटरनल ऑर्गन्स आहे आपले त्यांना पण व्यायाम मिळतो आणि एक्सरसाइज केल्यानंतर बाहेरील भागाला व्यायाम मिळतो शरीराला. या प्रकारे. हात प्रत्येक वेळी चेंज करायचा आहे. डाव्या हाताने उजवीकडे जायचंय. उजवा हात पकडल्यानंतर डावीकडे जायचं. प्रत्येक वेळी चेंज करत राहायचं. दहा वेळा 20 वेळा हे करायचंय. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्याला समांतर घ्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली जायचं. उजवा हात डावा हात वर या प्रकारे. एक वरती यायचे पूर्णपणे. डावा हात उजव्या पावलावर, उजवा हात वर. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. मध्यभागी यायचं. श्वासांची गती नॉर्मल. चला पुढचं करूया कमरेसाठी आणि
पोटाचा फॅट आहे त्यासाठी दोन्ही हात समोर, दीर्घ श्वास घ्यायचा, पाय खाली चांगल्या प्रकारे स्टॅम्प करून घ्यायचे आणि डावीकडे मध्ये उजवीकडे श्वासांच्या गतीवर श्वास सोडत डावीकडे श्वास घेत मध्ये परत सोडत उजवीकडे जायचं, श्वास घेत वीस वेळा 30 वेळा जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळा करायचा प्रयत्न करायचा आहे. समोर रिलॅक्स, खाली बस.